किमान 6 महिने फक्त प्रवासी वाहनं या मार्गावर सोडण्यात यावीत, अवजड वाहनं सोडण्यात येऊ नयेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. या प्रकल्पात सर्व तांत्रिक चाचण्या आणि सगळी कामं पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरू करण्याची घाई करू नये असं मत आमदार मिलिंद नार्वेकरांनी व्यक्त केलंय. दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार आहे. त्याशिवाय अपघातांच्या संख्येतही घट होईल. तर मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा देशातील सर्वाधिक वाहन गर्दीचा महामार्ग आहे आणि त्यासाठीच या मार्गाला समांतर मिसिंग लिंक उभी होतीये. हा मार्ग आव्हानात्मक भौगोलिक स्थितीत उभा होतोय. तो नेमका कसा आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. तर 2 पूल आणि 2 बोगद्यांचा यामध्ये समावेश आहे. खोपोली ते लोणावळा असा हा मार्ग आहे. खोपोली इथे 850 मीटर लांबीचा पूल असेल. या पुलानंतर 1.75 किलोमीटर लांबीचा बोगदा असेल. त्यानंतर 650 मीटर लांब आणि 182 मीटर उंचीचा पूल असेल. 182 मीटर उंचीवर राज्यातला हा सर्वाधिक उंच पूल असेल. यानंतर पुन्हा एकदा 8.92 किलोमीटर लांबीचा बोगदा असेल. आणि सांगलीतल्या ईश्वरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ईश्वरपूरमध्ये एका भरधाव कारनं